आता हे जे काही चाललं आणि ह्याच्या पुढे जे काही होणार आहे ना ते त्यांच्यामुळे होतंय आणि त्यांच्यासाठी होणार आहे. खूप विश्वास आहे ना तुमचा दोघांचा त्या दोघांवर. तुम्ही बघा खांडेकरांच्या साम्राज्याला भगदड पाडतात की नाही ते. म्हणजे चॅनलच काय अख्खं घर सुद्धा पोखरून काढतील ते दोघं आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. पद्मिनी काकू, पद्मिनी तू युवराजच्या वागण्याचं सांग. शांत व्हा प्लीज. सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही नका काळजी करू ना. अरे पण हा मुलगा कधी सुधारणार आहे कळत नाहीये मला कौशिकी. सुधारणार आहे. तुम्ही त्रास करून घेऊ नका. बसा बसा, शांतपणे बसा. हा मुलगा सुधारण्याच्या पलीकडे आहे का खरंच. दया काका, सगळं नीट होणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही शांतपणे पाणी प्या. शांतपणे पाणी प्या तुम्ही प्लीज. हा, आराम. आरामात. मी तुम्हाला बरं वाटत नाहीये का? आणि मला आता भीती वाटते कौशिकी. या मुलाच्या हातनं अशी काही चूक होऊ नये की जिथनं तो परतच येऊ शकत नाहीये. मी काम करते. मी कामत काकांना फोन करते. हा, आलीच. आपल्याकडे शेवटचे 24 तास आहेत. त्यानंतर जोपर्यंत सीबीआय त्याची कस्टडी घेत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही दबाव त्याच्यावरती टाकू शकत नाही. काय वधून घ्यायचं तुला? हा, हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे. अरे मी नाही ओळखत. मला नाही माहिती तिच्यासोबत काय झालं ते. युवराज खांडेकर. अरे कोण युवराज खांडेकर? माझा काही संबंध नाही त्याशी. कोण आहे तो? काय झालं? राग आला ना? मग घे बंदूक आणि ठोक मला. अजून किती दिवस वाट बघणार आहेस? हा, एक गोष्ट लक्षात ठेव तारिणी, हा गुलाब मरेल पण कधीच तुटणार नाही. जशी तुझ्या वर्दीला तुझी इमानदारी चिकटली ना तशीच गुलाबची इमानदारी त्याच्या धंद्याला चिकटली आहे. किती घास नाही निघणार. तुला मला एकही गोष्ट सांगायची नाहीये ना? तुला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही असं तुझं म्हणणं आहे ना? एका गोष्टीचा फरक तुला पडेल. लंडन स्ट्रीट वरचा फोटो आहे ना हा? कोण आहे ही मुलगी? मी सांगते. ही आहे मोनिका, तुझी मुलगी. वय वर्ष 23. लंडन मध्येच शिकते. तिचा फोन नंबर आहे +442626. बरोबर ना? आता का चेहऱ्याचा रंग उडालाय तुझ्या? तूच मला मगाशी म्हणालास ना गुलाब मरेल पण तुटणार नाही. मग आता काय झालं? तिला तर हेही माहित नसेल की तिचा बाप माफी आहे, लोकांच्या जीवाशी खेळणारा राक्षस आहे. मग हे सगळं तिला सांगायला हवं. तिला हेही सांगायला हवं की तिच्या आईचा खून तिच्या बापानीच केला. सांगू मी हे सगळं? बरं ठीक आहे, चल नाही सांग. आता तू एवढं म्हणतोयस तर मी नाही असं करणार. पण जे तू इतरांच्या मुलींसोबत केलंयस ना ते मी तुझ्या सोबत करणार. तू माझ्या आईला मारलंस, मी तुझ्या मुलीला मारणार. तू इतर मुलींच्या ऑर्गन्सचं ट्रॅफिकिंग करत होतास ना, ते सगळं मी तुझ्या मुलीसोबत करणार. तिची बॉडी कच 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 कापणार आणि तिचे ऑर्गन्स मी विकणार.
आवाज खाली. स्वतःच्या मुलीवर आल्यावर घाबरलास, मग इतरांच्या मुलींशी हे सगळं वागत असताना स्वतःच्या मुलीचा चेहरा नाही आला तुझ्या डोळ्यासमोर? त्यांच्या किडनीज विकताना, त्यांचे हार्ट्स विकताना, त्यांना ड्रग्ज देताना स्वतःच्या पोरीचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर नाही आला का? मी काय काय करू शकते ना याची कल्पनाही नाहीये तुला. पण मी हे सगळं करणार नाही, कारण माझ्या रक्तातच नाहीये. पण ती तुझी मुलगी आहे, ही इतकीशी गोष्ट पुरेशी आहे तिचं करिअर बर्बाद करायला. ताई, जे काय केलं ते मी केलंय. तिचा काही संबंध नाही याच्याशी. ठीक आहे, मग आता एक डील करूया. मी शब्द देते तुला, तुझ्या मुलीला काहीच होणार नाही. पण मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. बोल, हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेला तू ओळखत होतास? काय झालं तिच्यासोबत? JPC फॅक्टरी सोबत तुझं काय कनेक्शन आहे? बोल. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे जाम इमानदार होती ती. खूप अचक होता तिचा. आणि त्यावेळेस JPC फॅक्टरीचं काय? बोल. JPC मेडिकल फॅक्टरी खूप नावाजलेली फॅक्टरी. आणि तिचा ओनर राऊत. ऍक्च्युली मिस्टर राऊत, आम्ही तुमची प्रॉपर्टी आमच्यासाठीच बघतोय. ती प्रॉपर्टी थोडी डिस्प्यूट मध्ये आहे, त्याच्यावर एक केस. आणि त्यावेळेस त्या फॅक्टरीमध्ये पुढे बोल गुलाब, पुढे काय? त्या फॅक्टरीमध्ये बॉस केडी आत्ता नाही. बॉस फोन आहे. केडी, मला आत्ता कोणाशीही बोलायचं नाहीये. साधू सरांचा फोन आहे. हा सर. तारिणी, आपल्याला मिळालेली मुदत संपली आहे. पण सर, तो आत्ता. हे बघ, 24 तास उलटून गेले तारिणी. आता आपण काही करू शकत नाही. ही चौकशी आपल्याला आता या क्षणाला थांबवावी लागणार आहे. नाही सर, पण तो. इट्स माय ऑर्डर तारिणी. पुढच्या काही तासामध्ये गुलाबची कस्टडी आपल्याला CBI कडे द्यावी लागणार आहे. तोवर त्याला एकटं सोडा. पुढच्या प्रोसेसबद्दल मी अपडेट देईनच. क्लिअर? जय हिंद. जय हिंद. हा चेहरा बघायचा होता मला. आता टाटा बाय बाय करायची वेळ आली ना. हेच सांगत होता ना तो साधू. तुला सांगत होता ना तारिणी, तुझ्या नाकासमोरून निघून जाईल आणि तू काहीच करू शकणार नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या मुलीचा, मोनिकाचा, तुम्ही तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच मी तिला कुठेतरी रवाना करीन. आता फक्त काही तासच उरलेत. तू, तुझी टीम आणि तुझं डिपार्टमेंट माझं काहीच वाकडं करू शकणार नाही.